नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तुमच्यासाठी खास चविष्ट आणि पौष्टिक अशी मी आज रेसिपी करून दाखवणार आहे। तिळाचे लाडू ही मी आज रेसिपी बनवून दाखवणार आहे। छान अशी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा। जर ही रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। आणि ही जी रेसिपी आहे, थंडीचे दिवस आता चालू आहे, संक्रांती जवळ आलेली आहे, त्यासाठी खास तुमच्यासाठी मी बनवलेले आहे। त्याच्यामध्ये मी वेगवेगळे टिप्स दिलेले आहेत। लाडू कसा मऊ होईल, पाक कसा करता येईल ह्याबद्दलही चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत। तर चला आपण आता रेसिपी तयार करायला चालू करू। तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत। ही 200 ग्रॅम मी तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ आहेत। हे 100 ग्रॅम मी शेंगदाणे घेतले आहेत आणि हे 4 ते 5 हिरवी वेलची जी आहे ती मी बारीक करून घेतलेली आहेत। आणि हे 200 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे आणि ह्याच्यामधून मी 2 टेबलस्पून मी तूप यूज करणार आहे। तर चला आपण रेसिपी तयार करायला चालू करूया, तिळाचे लाडू तयार करायला चालू करूया। सर्वप्रथम तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी जे तीळ आहेत, पांढरे तीळ आहेत, ती मी त्याला हलकेसे भाजून घेणार आहे। तर मी हे भाजण्यासाठी तीळ पॅनमध्ये टाकत आहे आणि हे जे तीळ आहेत लो फ्लेमवरतीच भाजा, जास्त हाय फ्लेम ठेवू नका आणि करपण्याची जास्त शक्यता असते। तर हे जे तीळ आहेत तुम्ही लो फ्लेमवरती भाजून घ्या। असे तडतड आवाज येईपर्यंत हे तीळ भाजून घ्या। तिळाची निवड करताना तुम्ही अनपॉलिश तीळ यूज करा, कारण अनपॉलिश तीळ जे आहेत ते एकदम हेल्दी असे असतात। पॉलिश केलेले तीळ केमिकल लावलेले असतात, त्यामुळं शरीराला चांगले नसतात, गुणकारी नसतात। त्यामुळे नक्की तुम्ही विदाऊट पॉलिशचे तीळ यूज करा। विदाऊट पॉलिशचे जे तीळ असतात ते थोडेसे असे जास्त उठावदार दिसत नाहीत आणि जे पॉलिश केलेले जे तीळ असतात ते एकदम सफेद आणि चमकदार दिसतात। पाहू शकता असे तडतड आवाज यायला लागलेला आहे, पाहू शकता। हे तीळ जे आहेत तुम्ही जास्त करपू नका, पाहू शकता तडतड आवाज यायला चालू झालेला आहे। 1 ते 2 मिनटं ह्याला आपण भाजून घेऊया। तीळ हे एकदम पौष्टिक अशी हे आहेत। तिळाचं तेलही भरपूर पौष्टिक असतं, तिळी पौष्टिक असतं, तिळी पौष्टिक असतात। हे जे तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये नक्की लाडू खा। पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा। या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की करा। हे संक्रांतीच्या सणामध्ये हे तिळाचे लाडू, कारण संक्रांत ही थंडीच्या दिवसामध्ये येत असते आणि हे जे तीळ आहेत असे पौष्टिक असे असतात, त्यामुळे गरम असतात थोडे, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये हे खाल्ले जातात। उन्हाळ्यामध्ये हे कमी खाल्ले जातात। पाहू शकता कशा पद्धतीने हे तडतड आवाज यायला चालू झालेला आहे। आपले तीळ भाजून झालेले आहे, ते आपण आता गॅस बंद करूया आणि हे जे भाजलेले तीळ थोडा वेळ 1 मिनिटभर असं हलवून घेऊया। मी गॅस बंद केलेला आहे। आपले तीळ भाजून झालेले आहेत। हे तीळ मी साईडला काढत आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतो तीळ। या पद्धतीने काढून करपणार नाही याची दक्षता घ्या। तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकणार आहे, ते मी भाजून थोडे घेत आहे। शेंगदाणे हे खायला एकदम पौष्टिक असतात, तुम्ही नक्की ॲड करा। जर तुम्हाला शेंगदाणे जरी ॲड नाही करायचे तर तुम्ही करू तुमच्यावर अवलंबून आहे शेंगदाणे ॲड करायचे का किंवा नाही।
शेंगदाणे अशी पौष्टिकच असतात खायला. थोडासा आपण आता गॅस बंद केला होता त्याला चालू करून घेऊया. शेंगदाणे हे आपण भाजून घेऊया. शेंगदाणे भाजल्यानंतर हे जे आपण टरफलं काढून घेणार आहे ना, असं थोडंसं जास्त बारीक करणार नाही शेंगदाणे, पण खलबत्त्यामधून थोडेसे मोठे मोठेच बारीक करणार आहे. म्हणजे एका शेंगदाण्याचे 2 भाग होतील ह्या पद्धतीने मी बारीक करणार आहे. या पद्धतीने भाजून घेऊया. ह्या शेंगदाणे भाजून घेऊया. थंडीचे दिवस आहेत, तुम्ही ही रेसिपी नक्की करून खा. पौष्टिक अशी रेसिपी आहे. हेल्दी खा, हेल्दी राहा. या पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे जास्त करपून देऊ नका. असे हलके हलके त्याला डाग यायला लागले की आपण गॅस बंद करणार आहे. आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये नवनवीन आणि पौष्टिक अशा मी रेसिपी तुमच्यासाठी अजून घेऊन येणार आहे. तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडला माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही घरी बनवून खाण्याचा प्रयत्न करा. हॉटेलमध्ये घरी बनवण्यासारखी तुम्हाला वस्तू मिळणार नाही, तर तुम्ही नक्की घरी बनवायला ट्राय करा ही रेसिपी. चला आता आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. आपण गॅस बंद करूया आणि एका ते प्लेटमध्ये काढून घेऊ. पाहू शकता ह्या पद्धतीने आपण काढून घेतलेले आहेत शेंगदाणे. चला आता पुढची तयारी आपण करूया. शेंगदाण्याचे आपण हे टरफलं काढून घेणार आहोत. या पद्धतीने असे चोळून घ्या. तर हे बाउलमध्ये घेतो. याला काय करू आपण, हे शेंगदाण्याचे असे टरफलं जे आहेत तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने चोळा आणि टरफलं काढून घेऊया शेंगदाण्याचे. या पद्धतीने आपण सर्व चुरगळून ह्याची टरफलं काढून घेऊया. हे शेंगदाण्याचे टरफलं या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. तर चला आपण तिळाचे लाडू बनवण्यासाठी पाक तयार करूया. तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपण पाक तयार करून घेऊ. त्यासाठी मी पॅन आपला तापलेला आहे. हा मी 1 ते 2 चम्मच मी त्याच्यामध्ये तूप ॲड करत आहे. गॅसची फ्लेम लो ठेवा, जास्त हाय ठेवू नका. त्यानंतर हा जो 200 ग्रॅम गूळ आहे, देशी गूळ आहे, मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तिळाचे लाडू बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही पाक तयार करता, चांगली दक्षता घ्यावी लागते पाक तयार करताना. ह्याची काळजी घ्या. आणि ह्या पाकामध्ये थोडंसं 1 चम्मच पाहू शकता, 1 चम्मचच पाणी ॲड करा, जास्त करू नका. आणि पाक तयार करताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवा, जास्त हाय ठेवू नका. नाहीतर पाक लवकर तयार झालेला तुम्हाला समजणार नाही जास्त फ्लेम ठेवल्यामुळे. आणि जेव्हा तुम्ही चेक करता तर गॅस बंद करून चेक करा, नाहीतर तो वेळ तुमचा गरम पाक पुढे गेलेला पुढे जातो. लो फ्लेमवरती आपण हे सर्व ही करून घेऊया, पाक तयार करून घेऊ. पाक तयार करताना मी तुमच्यासाठी 2 टिप्स सांगत आहे.
आपल्याला जे तिळाचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी पाक चेक करण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा पाक आपला पाकाला आपले चांगले बुडबुडे येतात, फेस आल्यासारखा दिसतो पाक आपला, तेव्हा थोडंसं आपण ते पाण्याच्या बाउलमध्ये टाकायचं आणि ती बाउलमध्ये गोळी होते का नाही हे पाहायचं. जर जेलीसारखी जर गोळी होत असेल, आपल्याला हे नरम लाडू बनवायचे आहेत तर जास्त हार्ड पाक तयार करायचा नाही आहे, नरमच करायचं आहे पाक तयार. ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड आहे, वेलची पूड मी ॲड करत आहे ह्याच्यामध्ये. वेलची पूड टाकल्याने अजून स्वाद वाढतो. पाहू शकता आपला पाक. आता आपण हे चेक करून घेऊया पाक. ही मी पाण्याचा बाउल घेतलेला आहे, पाण्याचा बाउल घेतलेला आहे मी. ह्याच्यामध्ये थोडासा मी गॅस कमी केलेला आहे, एकदम लो फ्लेम केलेली आहे. ह्याच्यामध्ये मी थोडासा असा पाक टाकत आहे आणि ह्याची जेलीसारखा तयार होत आहे का पाहू शकता. आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे, पाहू शकता गोळी झालेली आहे. तर मी गॅस पूर्णपणे बंद करत आहे. आपला जेलीसारखी ही गोळी तयार झालेली आहे, पाहू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण आता हे आपला पाक तयार झालेला आहे. ह्याच्यापेक्षा जर जास्त आपण हार्ड केला तर कठीण लाडू होतील, ह्याची दक्षता घ्या. तर आता ह्याच्यामध्ये मी हे शेंगदाणे जे साफ केलेले आहेत ते ॲड करणार आहे. त्यानंतर ही जी तीळ आहेत, भाजलेले तीळ आहेत ते मी ॲड करणार आहे. आणि हे पूर्ण मिश्रण जे आहे हे पाकामध्ये मी मिक्स होईपर्यंत हलवून घेणार आहे. पूर्ण हा जो पाक आहे आपल्या मिश्रणामध्ये पूर्ण होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. पाक बनवताना जास्त पाक हार्ड बनवू नका, कारण जर जास्त पाक तुमचा हार्ड बनला तर आपले लाडू तयार व्हायला कठीण लाडू तयार होते. पाहू शकता सगळीकडे आपलं लागलेलं आहे, व्यवस्थित पाक लागलेला आहे. तर चला आपण आता हे लाडू तयार करायला घेऊया आणि थोडंसं लाडू तयार करायला. हे जे मिश्रण आहे आपण थोडं थोडं घेणार आहोत, पाहू शकता. एवढे हातामध्ये घ्या. छोटे छोटे आपण लाडू तयार करणार आहोत. ह्या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीचे लाडू हवे आहेत त्या पद्धतीचे लाडू घ्या. थोडा पाण्याचा हात घ्या, कारण हे जे मिश्रण आहे गरम असते, तर तुम्हाला हाताला भाजेल ह्याची काळजी घ्या. ह्या पद्धतीनं असे लाडू वळून घ्या. पाहू शकता ह्या पद्धतीने सगळे लाडू वळून घ्या. पाहू शकता छान असा आपला लाडू झालेला आहे. चला आपण हे सर्व ह्या पद्धतीने सर्व लाडू वळून घेऊ. पाहू शकता आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. पौष्टिक असे लाडू आहेत, तुम्ही नक्की करून पहा. आणि तिळाचे लाडू वळताना
दक्षता घ्या, पाणी जवळ ठेवा, कारण हाताला भाजते वळताना. ह्याची दक्षता घ्या, पाणी ठेवा, पाण्याचा हात घेऊन तुम्ही लाडू वळा. अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला आनंद किचन रेसिपी चॅनलमधून मिळतील. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनमोल कमेंट द्यायला विसरू नका. चला बाय, धन्यवाद, बाय बाय.